सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आज रविवार आहे, पण आपण खूप छान आज व्याख्यानमाला दर रविवारी असते आणि त्या व्याख्यानमालेमध्ये आजचा विषय घेऊन यायला लागले डॉक्टर नेहा जाधव ताई. खूप मस्त विषय आहे. महिलांशी रिलेटेड जरी असला तरी आपल्याला सगळ्यांच्याच घरात आज हा चॅलेंज आहे, तो म्हणजे वंध्यत्व. आणि त्याच्यासाठी डॉक्टर नेहाताई आपल्याला हा विषय मांडणार आहे. तर सगळ्यांनी जेवढं होता होईल तेवढं मस्तपैकी व्हिडिओ ऑन करा, 1 तास स्वतःसाठी द्या. कारण ही नॉलेज आपल्याला न माहिती असणार कितीतरी गोष्टीमध्ये आपण अनभिज्ञ आहोत. या चॅलेंज मधनं कसं बाहेर पडायचं. आपल्याला पण लेखी आहेत, सुना आहेत, या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत. समाजामध्ये आपल्याला प्रॉब्लेम खूप भेडसावायला लागलाय आणि त्याच्यासाठी स्पेशल हा विषय आहे. आणि आपण जाणार आहोत डॉक्टर नेहा ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण डॉक्टर नेहा जाधव. सुमित सर म्यूट टाकलेच मी, बहुतेक नसेल तर टाका. नेहा ताई तुम्हाला कोहोस्ट केले मी. येस म्यूट आहे ताई. येस. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरचीच आहे. मी शतायुषी फॅमिलीला जॉईन होऊन एक जवळजवळ 10-11 महिने झाले. आम्ही जॉईन झालो हे माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन याच्यासाठीच. आणि जॉईन झालो आणि लगेच आपलं मॅरेथॉन स्टार्ट झाली. मॅरेथॉनमध्ये स्वतःवर काम केलं. 40 दिवसाच्या मॅरेथॉनमध्ये स्वतःचा 10 किलोचा फॅट लॉस केला. मुलाने पण माझ्या 15 किलोचा फॅट लॉस केला. वजन कमी झालंच, पण त्याच्याबरोबर जे इतर चॅलेंजेस होते, जसे गुडघेदुखी होती, टाचदुखी होती, कंबरदुखी होती, फ्रोझन शोल्डर होतं, हे सगळं कमी झालं. स्किनचा चांगला रिझल्ट आला, हेअरचा चांगला रिझल्ट आला. त्यात पण स्पेसिफिकली माझं फंगल इन्फेक्शन होतं 8 वर्षापासूनचं. ते सुद्धा जसं जसं आपण न्यूट्रिशन, जे आपण आपल्या जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन आहे ते घेतलं, ते इंटेक केल्यामुळे आणि लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे ते सुद्धा माझं 8 वर्षाचं फंगल इन्फेक्शन 15 ते 20 दिवसामध्ये पूर्णपणे गेलं. हे व्हायला माझा वैयक्तिक हा रिझल्ट आहे. तुम्ही पण तुमच्यावर काम केलं तर तुम्ही पण ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट काढू शकता. आत्ताच मॅडमनी सांगितलं की आता आपलं जे आयुष्य आहे, आपली जी जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये इतकं धकाधकी आहे. खूप जीवनशैली आपली खराब झालेली आहे. आपलं आहार पोषण मूल्य खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता सध्याच्या काळात मुलींमध्ये सगळ्यात मोठा भेडसावणारा जो चॅलेंज आहे तो म्हणजे आहे वंध्यत्व. बऱ्याच ठिकाणी आपण आता जे गायनाकोलॉजिस्टची दवाखाने फुल आहेत, इन्फर्टिलिटी सेंटर फुल आहेत, खूप तिथे पेशंट आहेत. अगदी तरुण वयात सोडा, पण जवळजवळ 40च्या पर्यंत सुद्धा प्रेग्नन्सी न राहणारे पेशंट मुलासाठी झडपडतायत, मुलासाठी काय वाटेल ते करतायत. हे देवाला नवस, त्या देवाला नवस, काय कोण काय सांगेल ते सगळं करतायत. पण ऍक्च्युली हे वंध्यत्व का होतंय, काय कारण काय आहे ह्याचं, हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे ना. कारण आपण कुठल्याही आजाराचं, कुठल्याही चॅलेंजचं कारण मूळ जाणून घेतलं तरच आपण त्याचं सोल्युशन काढू शकतो. तर हे वंध्यत्व काय आहे, काय आहे इन्फर्टिलिटी, काय आहे हे? तर WHO ने जे त्याचं डेफिनेशन केलेली आहे ती काय आहे, तर लग्नानंतर साधारण 1 वर्षापर्यंत कोणतेही गर्भनिरोधक साधनांचा वापर न करता कंटिन्युअस सातत्याने शरीर संबंध ठेवून सुद्धा एखाद्या जोडप्याला जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर आपण त्याला इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं लेबल करतो. त्यात मुख्यतः कसे 2 प्रकार येतात. एक प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी म्हणजे काय, तर लग्नानंतर एकदाही प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपण त्याला म्हणतो प्रायमरी. आणि सेकंडरी म्हणजे काय, तर एक प्रेग्नन्सी राहिलेली असते ऑलरेडी, पण त्याच्यानंतर सुद्धा 7, 8, 9, 10 वर्षापर्यंत सुद्धा सेकंड प्रेग्नन्सी चान्स घेऊन सुद्धा राहत नाही, ती झाली सेकंडरी प्रेग्नन्सी. साधारणतः वंध्यत्वाची ही कारणं आहेत ना, ही आपण 3 प्रकारामध्ये डिवाइड करतो. कसं, तर एक स्त्रियांमध्ये आढळणारी कारणं आणि पुरुषांमध्ये आढळणारी कारणं आणि तिसरं असतं ते इडिओपॅथिक, ज्याला काही कारणच नाहीये. तर स्त्रियांमधली कारणांमध्ये आपण ते कसं डिवाइड करतो, की ओव्ह्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम आले, की म्हणजे बीज निर्मिती जी होते त्या बीज निर्मितीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, त्यात काही दोष असेल तर त्याच्यामुळे न राहणारी प्रेग्नन्सी. साधारण 20 ते 40% स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम येतो. नंतर असते की गर्भाशय आहे किंवा बीजवाहिनी आहे किंवा ह्या 2 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यात काही दोष असेल तर त्याच्यामुळे न राहणारी प्रेग्नन्सी. ह्या साधारण 30-40% स्त्रियांमध्ये हे आढळून येते. नंतर येते की पुरुषांमध्ये असणारं काही कारणं असतात,
त्याच्या पुरुषांमध्ये काही स्पर्म डिफेक्ट वगैरे असतात, तर त्यांच्यामध्ये काही कारणं असतील, त्याच्यात काही दोष असेल, तर ते सुद्धा कारण आपल्याला वंध्यत्वाला होऊ शकते. ते 30 ते 40% जोडप्यांमध्ये पुरुषांमधल्या दोषांमुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. आणि तिसरं असतं इडिओपॅथिक. इडिओपॅथिक म्हणजे काय, की दोघांचे पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. दोघांचं पण सगळ्यात चांगले रिपोर्ट्स, जे फिजिकल जे आपण रिपोर्ट्स करतो ते सगळे नॉर्मल आहेत. तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. ह्याला आपण त्याचं कारणच शोधू शकत नाही, की काय आहे कारण. बरेचशी जोडपी असे असतात, की आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण प्रेग्नन्सी राहत नाही. हे येते इडिओपॅथिक मध्ये. तर आपण साधारण बघू, की काय कारण आहेत, की हे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. तर पण मी म्हटलं, की ओव्ह्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर. तर त्याच्यामध्ये आता आपण ओव्ह्युलेशन मी म्हणते, तर हे काय आहे? तर ओव्ह्युलेशन म्हणजे काय? तर ओव्हरीमधून बीज तयार होणे. स्त्रियांमध्ये कसं असते, की प्रजनन संस्थेमध्ये गर्भाशय आहे, बीजवाहिनी आहे, बीजांड आहे, म्हणजे ओव्हरी आहे, असे अवयव येतात. साधारणतः स्त्री ही 12 ते 15 वर्षामध्ये त्यांची मेनार्क म्हणजे पाळी सुरू होते आणि साधारण 40 ते 45 पर्यंत पाळी राहते. म्हणजे तिथपर्यंत आपण म्हणतो, की ते मेनोपॉज. तर हा जो काळ आहे मिनार्कीपासून मेनोपॉज पर्यंत हा स्त्रीचा प्रजननतेचा काळ असतो. ह्या काळात काय होते, की प्रत्येक महिन्यात पाळीच्या साधारण एक 10व्या ते 12-15व्या दिवशी डिपेंड्स प्रत्येक पेशंटमध्ये. हे एक ओव्हरीमधनं एक स्त्रीबीज हे तयार होत असते. एक और 2 डिपेंड्स. तयार होत असते आणि ते साधारणतः पाळीच्या 10 ते 15-20 दिवसापर्यंत गर्भवाहिनीतून ही जी बीजवाहिनी आहे ना, बीजवाहिनीतून हे स्त्रीबीज गर्भाशयात येत असते. हा जो कालावधी आहे 15 ते 20 दिवसाचा, 12 ते 20 दिवसाचा, 22 दिवसापर्यंतचा, ह्या कालावधीमध्ये जर संयोग झाला, शरीर संबंध झाले, तर त्यावेळेला जो स्पर्म येतोय गर्भाशयामध्ये, ह्या स्पर्म आणि ओव्हरी, ओवम ह्याच्यामध्ये जर संयोग झाला, तर गर्भ तयार होतो. पण हा गर्भ त्या गर्भाशयात गर्भाची जी शय्या असते, त्यात योग्य रीतीने रुजला सक्सेसफुली, तरच सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहते, म्हणजे सक्सेसफुल गर्भधारणा राहते. हे त्याच्यामध्ये आपण म्हणतो, की ओव्ह्युलेशन मध्ये जर काही आता हा ते ओव्ह्युलेशन होते, करेक्ट. तर हा ओव्ह्युलेशन आहे, तर ह्या ओव्ह्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम झाले, म्हणजे काय, तर ओवमच तयार झाला नाही, म्हणजे स्त्रीबीजच तयार झालं नाही, असे कंडिशन्स असतात. तर हे ओव्ह्युलेशन कशा कशामध्ये तयार होत नाही, कुठल्या कुठल्या डिसिजेस मध्ये हा प्रॉब्लेम येतो, ते मी सांगते. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय आहे, तर जवळजवळ सगळ्याच बहुतेक 80% स्त्रियांमध्ये आढळते पीसीओडी, पीसीओएस. यासारख्या आजारामध्ये काय होते, हा आजार म्हणणार नाहीये मी, हा प्रॉब्लेम म्हणते. हा प्रॉब्लेम मध्ये काय होते, की सध्या तरुणींमध्ये एवढं आयुष्य वेगळं झालेलं आहे, म्हणजे बदललेली जीवनशैली आहे, ताणतणाव आहे, चुकीची आहार पद्धती, जसं जंक फूड आहे, यांचा अतिवापर, व्यायामाचा अभाव, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून, आणि वाढलेलं वजन त्यात, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पीसीओडी, पीसीओएस ची समस्या जाणवते. ताणतणावामुळे प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन सुद्धा ह्याची कमतरता होते. याच्यामुळे सुद्धा ओव्ह्युलेशन नीट होत नाही. बदललेली शैलीचा परिणाम म्हणून काय होतं, जो हायपोथायरॉइडिझम आहे किंवा मधुमेह म्हणजे डायबिटीस किंवा आपण म्हणतोय की हार्ट डिसीज, हे सारखे आजार आहेत ना, हे सर्रास आता तरुण तरुण मुलांमध्ये पण आढळायला लागलेत. त्याच्यामुळे तर वजनात वाढ होतेच. विसरल फॅट, आता ज्यांचे बॉडी चेकअप झालेले आहेत त्यांना आपण विसरल फॅट बद्दल माहिती देतो, की विसरल फॅट की पोटावरची चरबी म्हणजे काय, की जे अवयव आहेत आपले पोटातले विसरा, त्याच्या भोवतीच्या चरबीचं वाढलेलं प्रमाण हे ओव्ह्युलेशनला अफेक्ट करत असते. सध्या मुली काय करतायत, करिअरच्या मागे लागतात, नोकरीच्या मागे लागतात, घर यांच्या सगळ्यांचा त्यांचा एवढा स्ट्रेस असतोय, की त्यांनी स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत, स्वतःच्या व्यायामाकडे लक्ष देत नाहीत, आणि एवढा स्ट्रेस असतोय, त्याच्यामुळे स्ट्रेसमुळे काय होतंय, की जो हायपोथॅलॅमस असतोय ह्याच्यावर परिणाम होतो, म्हणजे ब्रेन मध्ये असते, ते एक पार्ट ऑफ ब्रेन, त्याच्यावर परिणाम होतोय. तर ओव्ह्युलेशनसाठी लागणारी जी ल्युटिनायझिंग हार्मोन आहेत, जी काही रिप्रोडक्शन करणारी हार्मोन आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत, त्याच्यावर परिणाम होतो. आणि हा परिणाम, यांची कमतरता व्हायला लागली, की इकडे बीजनिर्मिती होत नाही. सगळा हार्मोनचा खेळ आहे. वरती जेव्हा ब्रेनला प्रॉब्लेम आला, हायपोथॅलॅमसला प्रॉब्लेम आला, इकडे परत हार्मोनला प्रॉब्लेम आला, ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम आला. ह्या सगळ्या गोष्टी साइड बाय साइड येतच जातात. त्याच्यानंतर येते, की बीजवाहिनीमध्ये काही दोष असेल तर.
आता बीजवाहिनी काय करते, तर मी सांगितलं मगाशी तुम्हाला की ओव्हरीमध्ये बीज तयार होते आणि ही बीजवाहिनी असते ना, एक ट्यूब असते जी बीजाला, स्त्री बीजाला गर्भाशयापर्यंत नेऊन सोडायचं काम करते. तर ह्या बीजवाहिनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तो ओवमच येऊ शकत नाही ना गर्भाशयात, तरी सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. बऱ्याच पेशंटमध्ये असते हे प्रॉब्लेम. ह्यात काय असते, ही जी बीजवाहिनी असते, ही ट्यूब असते, ही काय काय वेळेला पार्शियली ब्लॉक असते किंवा कम्प्लिटली ब्लॉक असते किंवा एक ब्लॉक असते किंवा दोन दोन बीजवाहिनी असतात आपल्याला. एक ब्लॉक असते किंवा दोन्ही पण ब्लॉक असू शकतात. हा एक मोठा दोष आढळतो. हा का आढळतो, तर लहानपणी किंवा तरुणपणी ट्युबरक्युलोसिस सारखे आजार जर झाले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा ती बीजवाहिनीच्या आतला जो आतली जी आंतर त्याची लाइनिंग असते ती खराब होते आणि ती चिकटते आणि ते ब्लॉक होऊ शकते. परत पीआयडी म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जे आपण म्हणतो, की जी उदरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा काही आजार असले त्या सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा, किंवा एंट्रायटिस आहे किंवा इकडे अपेंडिसायटिस आहे, कोणताही उदरामध्ये आजार झाला तर त्याचं इन्फेक्शन म्हणून सुद्धा फॉलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकते. किंवा अगोदरचे काहीतरी गर्भपात झाले असतील, आपण मी म्हटलं की सेकंडरी इन्फर्टिलिटी, त्याच्यामध्ये अगोदरचे काही गर्भपात झाले असतील किंवा ट्युबल प्रेग्नन्सी म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये जो प्रेग्नन्सी राहते ना ती त्या ट्यूब मध्येच राहते, म्हणजे गर्भाशयापर्यंत तो ओम येतच नाही आणि जी प्रेग्नन्सी राहते त्या ट्यूब मध्ये राहते आणि त्याच्यामुळे ती असते ट्यूब छोटीशी, त्याच्यामुळे तिथे गर्भ वाढू शकत नाही आणि ती ब्लॉक होते आणि काही काही अगदी अनफॉर्च्युनेटली ती ट्यूब सुद्धा आपल्याला काढायला लागते. हे फार अनफॉर्च्युनेट आहे की ती एक ट्यूब आपल्याला काढायला लागते जर तुम्हाला ट्युबल प्रेग्नन्सी राहिली तर. नंतर एक येते की एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस काय आहे, तर मी म्हंटल की गर्भाशयात गर्भ राहतोय, तर गर्भाशयातली जी आतली लेअर असते ना त्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम. तर हा एंडोमेट्रियम काय करते की जेव्हा गर्भ तयार होतो त्यावेळेला ते गर्भ असतो ना तो त्या एंडोमेट्रियम मध्ये, म्हणजे आपण त्याला म्हणतो की गर्भशय्या, तर त्याच्यामध्ये तो रुजतो. जसं झाड रुजतं ना तसं तो गर्भ त्याच्यामध्ये रुजतो आणि जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपल्याला पिरियड्स येतात. करेक्ट. त्या पिरियड्स मध्ये काय होतं, ही आतली जी गर्भशय्या असते ना ती सेड आउट होऊन जाते. पण हा जो एंडोमेट्रियम आहे ना, हे जे त्याचे जे सेल आहेत, त्याचे जे पेशी आहेत, ते गर्भाशय सोडून बीजवाहिनी किंवा ओव्हरी किंवा इतर उदर पोकळीमध्ये त्याचे काही काही पेशी तयार व्हायला लागतात. आणि मग अशा वेळेला काय होतं, ज्या वेळेला हार्मोन लेवल वाढते, म्हणजे रक्तस्राव ज्यावेळेला होते, पिरियड्स ज्या वेळेला होतात, त्यावेळेला ना ह्या जे कुठे कुठे साठलेले जे सेल्स असतात ना त्यातून पण ब्लिडिंग व्हायला लागते. म्हणजे इकडे ओव्हरीमध्ये होऊ शकते किंवा फॉलोपियन ट्यूब मध्ये होऊ शकते किंवा उदर पोकळीमध्ये होऊ शकते आणि त्याच्यामुळे सुद्धा हे फॉलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकते आणि त्यावेळेला प्रचंड पोटदुखी वगैरे हे सगळे लक्षणं आपल्याला दिसून येतातच. त्यानंतर येते की गर्भाशयामध्ये काही दोष असेल तर, आता गर्भाशय जिथे आपल्याला गर्भ राहणार आहे ह्याच्यातच काही दोष असला तर काय कसं प्रेग्नन्सी राहणार ना. त्याच्यात कसं आहे, तर जन्मताच गर्भाशयामध्ये गर्भाशय किंवा ओव्हरी हे ऍब्सेन्स असते. हे रेअरली असते पण असते, की काय काय वेळेला गर्भाशयच नसते किंवा ओव्हरीच नसते किंवा जो गर्भाशयाचा साईज आहे ना तो जो लागतोय नॉर्मल त्याच्यापेक्षा खूप कमी असतं, म्हणजे त्याला म्हणतो आपण ऍट्रोपी, म्हणजे त्याचा वाढच झालेली नसते. हा एक इश्यू असतोय. त्याच्यानंतर असं की बायकॉर्नेट युटरस, त्याच्यामध्ये काय होते की गर्भाशय आहे ना, तर गर्भाशयाच्या मध्ये, गर्भाशयाचं गोल असते त्याच्यामध्ये ना एक पडदा तयार होतोय, म्हणजे तो नॅचरलीच असतोय, कंजेनॅटल असतोय. तो जर असेल त्याच्यामध्ये गर्भाशयाचे दोन भाग होतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याला फार प्रॉब्लेम येऊ शकतोय. नंतर येते की आपल्याला दुसरा एक पार्ट येतो गर्भाशय झाल्यानंतर, फायब्रॉइड. हे झालं की फायब्रॉइड म्हणून आता खूप आपण बघतोय की गर्भाशयाच्या गाठी झाल्या, गर्भाशयाच्या गाठी झाल्या. हे काय असते की ते मासाच्या गाठी असतात. गर्भाशयाची आतली भिंत जी मी म्हटली एंडोमेट्रियम, त्याच्यामध्ये पण भाग असतात मायोमेट्रियम, त्याच्या काही मी आता डिटेलमध्ये जात नाही. तर त्याच्या आत ना मासाचे गोळ्यांची वाढ व्हायला लागते, गाठी व्हायला लागतात आणि या मोठ्या मोठ्या लहान मोठ्या एक दोन भरपूर असतात. ते पण डिपेंड्स की हार्मोन इम्बॅलन्समुळे ह्या होत असतात. आता काय होते की ही फायब्रॉइड असली की एकतर प्रेग्नन्सी नीट राहत नाही आणि प्रेग्नन्सी जरी राहिली तरी ह्या फायब्रॉइडचा आकारच एवढा मोठा असतोय, त्याच्यामुळे जो प्रेग्नन्सी राहील ते बाळाला ती वाढायला जागा मिळत नाही आणि त्याच्यामुळे गर्भपातासारखं आपल्याला प्रॉब्लेम फेस करायला लागतात. काय काय वेळेला ते
फायब्रॉइड असतात, काही काही वेळेला पॉलिप पण असतात, म्हणजे छोट्या छोट्या गाठी ज्या असतात ना, ते पॉलिप पण असतात. त्याच्यामुळे सुद्धा गर्भ राहत नाही. किंवा इकडे ओव्हरीमध्ये पण ओव्हॅरियन सिस्ट म्हणून एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये ते पाण्याच्या गाठी होतात. त्याच्यामुळे पण ओव्ह्युलेशन नीट होत नाही. ते पण एक मगाशी मी तुम्हाला सांगायचं राहिलं, की त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम, म्हणजे ओव्ह्युलेशनच होत नाही ना, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. आता मी म्हटलं की ट्युबरक्युलोसिस आहे, मधुमेह आहे, थायरॉइड आहे, यासारख्या आजारामुळे ना गर्भाशयातला आतला एंडोमेट्रियम, जी गर्भशय्या आहे, ह्याचं तयारच नीट होत नाही. आता ही गर्भाशयाची आतली लेयरच जर तयार झाली नाही, तर गर्भ कसा तयार म्हणजे राहणार ना, आणि राहिला तरी तो इम्बेड होत नाही, त्याचं पोषण नीट होत नाही, त्याच्यात तो रुजला जात नाही. म्हणून हे एंडोमेट्रियम सुद्धा चांगलं असणे हे फार गरजेचं आहे. काही काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत, त्याच्यामुळे बॅक्टेरियल आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे सुद्धा एंडोमेट्रियमला सूज येते आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. नंतर येते गर्भाशयाचं तोंड, जे म्हणतोय आपण की सर्व्हिक्स. जे गर्भाशयाचं तोंड असते ना, त्याला आपण म्हणतो सर्व्हिक्स. ह्याच्यामध्ये काही दोष असतील तरी सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. काय असते की नॅचरली गर्भाशयातून ना एक चिकट द्रव्य, नॅचरली एक चिकट स्त्राव पाझरत असतो सतत. हा स्त्राव योनी मार्गामध्ये सतत रेग्युलरली पाझरत असते. हा स्त्राव काय करतो की वजायनाचा पीएच आहे ना, तो मेंटेन करायचं काम करते. त्याच्यामुळे जी योनी मार्ग असतो तो मॉइस्ट राहतो. वजायना, सर्व्हिक्स यामध्ये काही दोष असला की बाबा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, व्हायरल इन्फेक्शन झालं, मोस्टली फंगल इन्फेक्शन झालं, तर हा जो म्युकस आहे ना, ह्याचं प्रमाण कमी जास्त व्हायला लागते आणि त्याच्यामुळे जो वजायना आहे, योनी मार्ग आहे, त्याचा पीएच चेंज होतो. आता योनी मार्गामध्ये जर आर्द्रता कमी झाली, तर त्याच्यात सगळ्यात मोठा अडथळा येतो की शरीर संबंधामध्ये. ह्याच्यामुळे आपल्याला त्यात अडथळा येऊ शकतो किंवा पेन यासारख्या गोष्टी आपल्याला जाणवू शकतात. तसेच जर संबंधानंतर येणारे जे शुक्राणू आहेत योनी मार्गात, हा जर म्युकस कमी झाला, तर त्याचा पीएच कमी होतो योनी मार्गाचा, आणि त्याच्या हा पीएच जो आहे ना, हा वाढल्यामुळे ते जे शुक्राणू येतात, ते तिथे जिवंत राहू शकत नाहीत. ऍसिडिक झाला पीएच योनी मार्ग, की ते जे शुक्राणू येतात, ते जरी नॅचरली नॉर्मल असले, तरी ते जिवंत राहू शकत नाहीत आणि मग वर ते गर्भाशयात पोहोचू शकत नाहीत. काही पेशंटमध्ये ना, रेअर पेशंटमध्ये की सर्व्हायकल स्टिनोसिस हा एक प्रकार आणवतो, की सर्व्हिक्सचं जे तोंड असतं, जे गर्भाशयाचं तोंड असतं ना, हेच अगदी लहान झालेलं असतं, म्हणजे स्टिनोसिस असं आपण म्हणतो, की ते अगदी उघडतच नाही. अशा पेशंटमध्ये तुम्हाला हेवी मेन्सेस जरी नसलं, तरी पण पेनफुल मेन्सेस, की जेव्हा पिरियड्स येतात ना, तेव्हा ते खूप पेनफुल असते, कारण ते तोंड असते गर्भाशयाचं, ते उघडत नाही. अशा पेशंटमध्ये सुद्धा हे शुक्राणू असतात, हे वर जाऊ शकत नाहीत, गर्भाशयामध्ये जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकत नाही. आता बऱ्याच स्त्रियांमध्ये ना खूप जुनाट आजार असतात, जसे काही आपण म्हणतो की ट्युबरक्युलोसिस आहे किंवा डायबिटीस आहे. हे सगळे आजार आहेत, ते त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणखीन एक प्रॉब्लेम येतो की हे आता फार वेगळ्या गोष्टी आहेत, हार्मोनल इम्बॅलन्सच्या गोष्टी आहेत. हायपोथॅलॅमस, हायपोथायरॉइडिझम, ट्युबरक्युलोसिस, ॲड्रेनोकॉर्टिकल डिसऑर्डर, म्हणजे हे ब्रेनची कनेक्टेड आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ॲड्रेनल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड हे आपल्याला हार्मोन लेवल नॉर्मल असतील तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. डायबिटीस मेलिटस आहे. डायबिटीस मध्ये सुद्धा शुगर लेवल जास्त वाढल्यामुळे इन्फर्टिलिटी डेव्हलप होऊ शकते. त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स हे फार मोठं कारण आहे. इन्शुलिन रेजिस्टरवर आपले शेटे सर खूप छान टॉपिक देतात बघा. त्यात आपल्याला समजून येईल की शरीरातली ब्लड शुगर लेवल ही मेंटेन करणं किती गरजेचं आहे. ही ब्लड शुगर लेवल मेंटेन नाही झाली, तर त्याच्या शरीरात ते छोटे पेशी, आता ओव्हम हा इतका छोटा असतो, स्पर्म हा इतका आपल्याला नजरेने दिसूच शकत नाही. सगळ्यात शेवटचा जो पेशी आहे, त्याला सुद्धा अगदी शुगर लेवल वाढली, तर त्याच्या डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि शरीरातली शुगर लेवल मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. स्त्रियांबरोबर सुद्धा पुरुषांमध्ये सुद्धा अनेक अनेक कारण आहेत, ज्यामध्ये पुरुषांची शुक्राणू संख्या ही खूपच कमी असते किंवा शुक्राणू अजिबात तयारच होत नाहीत. शुक्राणू जे तयार झाले तरी त्यांची ॲबनॉर्मल वाढ दिसून येते. काही काही पेशंटमध्ये, मेल पेशंटमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजे पुरुषत्वाचा अभाव असणं, ह्या सुद्धा गोष्टी दिसून येतात. पुरुषांमध्ये सुद्धा मधुमेह असेल, हायपोथॅलॅमस, ॲड्रेनोकॉर्टिकल डिसऑर्डर किंवा हायपरटेन्शन, ह्या
अति व्यायाम, अति वजन, ह्या सगळ्या आजारांमुळे सुद्धा शुक्राणूंची संख्या कमी होते. विवाहबाह्य संबंधामुळे झालेले सिफिलिस, गनोरिया ह्यासारख्या आजारांमुळे सुद्धा शुक्राणूंची संख्या कमी होत असते. स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, टोबॅको च्युइंग आहे, ह्या सगळ्या ज्या अति चहा सेवन, अति कॉफी सेवन किंवा अति बाहेरचं खाणं ह्यामुळे सुद्धा शुक्राणूंची संख्या कमी होते. सायंटिफिकली हे सिद्ध झालेलं आहे. नंतर आरोग्य, आपले अयोग्य आहार पद्धती आहे, व्यायामाचा अभाव आहे, ह्याच्यामुळे वाढलेलं वजन हे सुद्धा शरीर संबंधामध्ये प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट आहे की वय. आता मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 12 ते 15 वर्षापासून ओव्ह्युलेशन होते, की बीज निर्मिती तयार व्हायला सुरू होते. पण आपण प्रेग्नन्सीसाठी कोणतं वय कन्सिडर करायला पाहिजे? असं वय पाहिजे की ज्याच्यामध्ये स्त्री आहे ही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या ह्या दोन्हीही दृष्ट्याने ती अगदी तयारी पाहिजे तिची, की उद्या मी प्रेग्नन्सी होल्ड करायला तिचं शरीर तयार आहे का आणि तिचं मन सुद्धा तयार आहे का, ह्या दोन्ही पण गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजे. योग्य वय काय आहे तर 20 ते 25 ह्याच्यामध्ये फर्स्ट प्रेग्नन्सी आपल्याला झाली म्हणजे आपण केली तर ते अतिशय योग्य आणि अगदी छान प्रेग्नन्सी ती राहते. आणि ह्या वेळेला कसं होतं की शरीर पण तयार झालेलं असते, आपली मानसिक पण तयारी झालेलीच असते. त्याच्यानंतर सुद्धा 35 नंतर जे 35 नंतर जे आपल्याला प्रेग्नन्सी आपल्याला आपण ट्राय करायला गेलो तर हा काळ थोडासा प्रॉब्लेमॅटिक देऊ शकतो. तर अशा वेळी काय होते की जे ओव्हम आहे, ओव्हमची जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे ही दोन्ही पण हॅम्पर होते. कारण कसं आहे, जसं जसं वय तुमचं वाढत जातं ना तसं तसं तुमचे जे ओव्हम आहेत किंवा स्पर्म आहेत हा तो पण एजेड होत जातो ना, कारण त्याला तेवढं पोषण मूल्य मिळत नाही, तेवढं त्याचे हार्मोन लेवल तयार होत नाहीत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पण गोष्टी हॅम्पर करतात. वय, आपण आता सध्या काय आहे की स्त्रिया आहेत ना की स्वतःचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, शिक्षणाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. पण ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पुढे नोकरी आहे, पुढे करिअर आहे, ह्या सगळ्यांच्या नादात ना त्या आपल्या लग्नाला उशीर करतात. खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा. आणि लग्नाला उशीर, मग प्रेग्नन्सीला उशीर, तिशी ओलांडली की मग अन्वी प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम, मग दवाखान्याच्या वाऱ्या अन्वी सुरू होतात तिशी झाल्यानंतर. आतापर्यंत आपण बघितलंच की प्रेग्नन्सीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतो, कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे. मग आता ह्याला सोल्युशन काय? एवढं सगळी मी कारणं सांगितली तर ह्याला काहीतरी सोल्युशन पाहिजे ना. आपण सोल्युशनसाठीच इथे बसलोय. आपण कारणामध्ये बघितली की ही सगळी बरीचशी जी मी सांगितलं तुम्हाला, डायबिटीस सांगितलं, पीसीओडी सांगितलं, वजन जास्त, ह्या सगळ्या बरेचसे आता ह्याच्यातले गेला 20% दिवशी जे आज हे आहेत प्रॉब्लेम आहेत त्याला आपण काय करतोय की त्याला आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट, सर्जिकल ट्रीटमेंट लागते. जसं मी ब्लॉक ट्यूब वगैरे सांगितलं की कॉर्नेटेड युट्रस सांगितलं, ह्या सगळ्या किंवा स्टिनोसिस हे सांगितलं, गर्भाशयाचे तोंड, ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला थोडंसं मेडिकल ट्रीटमेंट लागते, सर्जिकल ट्रीटमेंट लागते. पण ह्यात 80% तुम्ही बघा, एक विचार करून बघा, 80% ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या लाईफस्टाईलमुळे उद्भवलेल्या आहेत. चुकीची जीवनशैलीमुळे मधुमेह, आता मी सांगेन तुम्हाला की मधुमेह, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस हे आजारच नाहीयेत मुळात. हे आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे झालेले परिणाम आहेत. ह्याच्यावर आपण काम केलं ना तर आपल्याला नक्कीच आपली ओव्ह्युलेशनला आपण ट्रीट करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे वजन नियंत्रित करणे. आपल्या शतयशी फॅमिलीमध्ये वजन कमी करणं सारखं सोपं काम कुठेच नाहीये. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन सहजपणे आपला हेल्दी फॅट लॉस करू शकतो. यासाठी आपल्याला सकाळ संध्याकाळ वर्कआउट बॅचेस आहेत. सकाळच्या एक्सरसाइजमुळे एक सांगते तुम्हाला की सकाळचा जो आपण एक्सरसाइज करतो मॉर्निंगला, पहाटेच्या वेळेला, ह्या वेळेला जो एक्सरसाइज करतो ना त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन, खूप छान ब्लड सर्क्युलेशन होते. त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये पण ओव्हरी म्हणा किंवा गर्भाशय म्हणा आणि पुरुषांमध्ये टेस्टिस यासारख्या अवयवांना प्रॉपर रक्त पुरवठा होतो आणि त्याची कार्यक्षमता वाढते. व्यायामामुळे विसरल फॅट कमी होते. जे मी सांगितलं की तुम्हाला विसरल फॅटमुळे काय होते ते. विसरल फॅट कमी होते, पेल्विक मसलची ताकद वाढते. ह्या एक्सरसाइज सोबतच ना योगाचा सुद्धा अतिशय छान रोल आहे ह्याच्यामध्ये. जशी आपण बरीचशी आसनं आहेत, खूप सारी आसनं आहेत, जी गर्भाशयावर ताण, दाब, पीळ देऊन
गर्भाशय, ओव्हरी आणि पुरुषांमध्ये टेस्टिस, ह्या सगळ्या गोष्टींवरचा त्यांचा ताणदाब ह्या प्रोसेसमुळे त्याची कार्यक्षमता वाढायचं काम करते. योगामुळे पेल्विक मसल स्ट्रॉंग होतात, टोन्ड होतात. शतयशी फॅमिलीचा बेसच योगा आहे. इथे 70+ प्रशिक्षित योग शिक्षक आहेत, जे सर्वांच्या त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ योगाचे बॅचेस आहेत, योग वर्ग आपले चालतात. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आपल्याला उपयोग होते ओव्ह्युलेशन मध्ये आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये, त्याचा छान उपयोग होते. मी म्हटलं की योगा बरोबरच प्राणायामची जोड दिली ना, तर स्ट्रेस लेवल, आता अँझायटी, स्ट्रेस लेवल, ताणतणाव हा जो आहे ना, तो बऱ्याच लेवलला कमी कमी व्हायला लागतो. आपण बघतो की ज्या ज्या फॅमिलीमध्ये ना हे जो प्रॉब्लेम आहे की मूल न होण्याचे प्रॉब्लेम जे आहेत, त्याच्यामुळे स्वतःचा जो स्ट्रेस लेवल असतो तो वेगळाच, परत फॅमिलीचा प्रेशर असतो तो वेगळाच, परत बाहेरच्या सामाजिक प्रेशर असतो तो वेगळाच. हा सगळा प्रेशरमुळे ना, जो डोक्यात जो प्रेशर असतो, जो ताण असतोय, त्या ताणामुळे हा जो एवढा स्ट्रेस लेवल वाढलेला असतो, ह्या स्ट्रेस लेवलमुळे हायपोथॅलॅमस, पिट्युटरी हे सगळं इतकं डिस्टर्ब झालेलं असते आणि त्याला जो कनेक्टेड आहे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन, इकडे हायपोथॅलॅमस तुमचं बॅलन्स गेला, तर तुमचं रिप्रोडक्टिव्ह हार्मोन बॅलन्स कमी बिघडतोय सगळा. म्हणूनच हा जो प्राणायामचा वर्ग आहे ना, हा प्राणायाम आपल्याला काय करतोय, की जो पिट्युटरी हायपोथॅलॅमस हा प्राणायाममध्ये एक पिंगला नाडीला स्टिम्युलेशन देतोय आपण. त्याच्यामुळे हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट होते. कॉर्टिझोल लेवल जो खूप वाढलेला असतो, जो ताणतणावाचा जो हार्मोन आहे, तो कमी होतोय आणि आपल्याला जो टेस्टोस्टेरॉन, जे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे जे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहेत, त्याला मदत होते त्याचं नीट प्रोडक्शन करायला. त्याच्यानंतर येते झोप. रात्रीची झोप सुद्धा क्वालिटी झोप असली पाहिजे. खूप गरजेची आहे रात्रीची झोप. लवकर झोपणं, मोबाईल, टीव्ही यासारखे जे स्क्रीन टायमिंग आहे हे कमी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. रात्रीची क्वालिटी झोप ही रिप्रोडक्शन रेडिओ हार्मोनची लेवल नॉर्मल करायला मदत करते. टेस्टोस्टेरॉन लेवल नॉर्मल ठेवायला मदत करते. योग्य वय, मी मगाशी तुम्हाला सांगितलंच की योग्य वयात सुद्धा योग्य वय सुद्धा खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता मी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी योगा आहे, प्राणायाम, एक्सरसाइज आहे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. 20% आपण व्यायामावर देतोय आणि 80% रोल आहे हा आपला आहाराचा. कोणताही आजार घ्या, कोणताही पीसीओडी सारखे आजार नाही, आपला कुठलाही आजार घ्या, ह्याचा डायरेक्टली संबंध असतो हा आपल्या आहाराशी. हा झालेला असतो, हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतोय, तो आपल्या आहाराशी संबंधित. का? तर कसं आहे, आपण जो सकस संतुलित आहार घेतोय, हा सकस संतुलित आहार जर असेल, तर आपलं वजन कंट्रोलमध्ये राहते. तसंच स्त्री बीज, पुरुष बीज ह्यांना जो योग्य पोषण लागते, हे आपल्या सकस संतुलित आहारामधूनच मिळते. ब्लड शुगर लेवल आहे ह्या कंट्रोल राहण्यासाठी सुद्धा सकस संतुलित आहाराची गरज आहे. ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहिली, की इकडे इन्शुलिन रेझिस्टन्सला वर काम होते आणि त्याच्यामुळे सुद्धा ओव्ह्युलेशन सगळ्यात शरीरातले सगळेच ऑर्गन कंट्रोलमध्ये येतात, म्हणजे योग्य तऱ्हेने काम करायला मदत करतात. आता आहार आहे ना, ह्याच्यामध्ये आपण बघतोय, आपण 4थीत शिकलोय की आपल्या आहारामध्ये काय काय पाहिजे. प्रोटीन पाहिजे, व्हिटॅमिन पाहिजे, मिनरल्स पाहिजे, मायक्रोन्युट्रियन्स पाहिजे, पाणी पाहिजे, सगळं पाहिजे. चांगलं गुड फॅट पाहिजे. मग हा जो आपला आहार आहे ना, हा अतिशय बॅलन्स्ड पाहिजे. सकस संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट हा असणं खूप गरजेचं आहे. बरेचसे जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत ना, ते तुमच्या मेडिसिन बरोबर डाएटला सुद्धा खूप महत्व देतात. व्यायाम वगैरे, योगा वगैरे हे आहेच, पण डाएट हा उत्तम ठेवणं खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. कसं आहे, आता प्रोटीन मी सांगितलं होतं. आता जे ओवम आहे किंवा ओव्हरी, स्पर्म आहेत, ह्यांचं जे प्रोडक्शन आहे, तर कुठलाही पेशी घ्या, त्याला लागते काय? प्रोटीन. गर्भाला लागते काय? प्रोटीन. कुठलाही अवयव घ्या आपला, त्याचं तयार. आता पेशी जी आहे, प्रत्येक पेशीपासून आपला पेशीपासून, टिश्यूपासून ऑर्गन आणि मग सिस्टीम, हे सगळं सिस्टीम तयार होते. तर जो पेशी आहे ना, त्या पेशीला लागते काय? तर लागते प्रोटीन, न्यूट्रिशन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे लागतंय. ते आपल्या आहारामध्ये आपण घेतल्या पाहिजेत. त्याच पण सुद्धा रिप्रोडक्शन होण्यासाठी ना, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर हार्मोन.
हा जो हार्मोन आहे ना, हा हार्मोन संप्रेरक ज्याला आपण म्हणतोय, सगळ्यात सगळ्यात महत्वाचा रोल आहे हार्मोनचा. हे जे हार्मोन तयार कशापासून होते? त्याचा बेस काय आहे? प्रोटीनच आहे. त्याचं प्रोटीनमुळेच प्रोटीनपासूनच हार्मोन तयार होतात. तर इकडे जर तुमच्या डायटमध्ये प्रोटीनची कमतरता असली, तर हार्मोन लेव्हल नीट होणार नाही. हार्मोन लेव्हल खालीवर गेलं, की तुमचं रिप्रोडक्शन प्रॉब्लेम येणार. हार्मोन लेव्हल कमी जास्त झाले, प्रोटीन लेव्हल कमी झाली, की तुमचं जे स्पर्म काउंट आहे किंवा प्रत्येक स्पर्म आहे, ओवम आहे, हे तयार व्हायला म्हणजे जो पेशी तयार होतो ना, बीज तयार होतं, त्या बीजाला सुद्धा प्रॉब्लेम येतो. नंतर येते की जे आपले अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट जे कसे आहेत की व्हिटॅमिन ए, डी, ए, सी जे अँटीऑक्सिडंट आहेत, ह्याचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पेशी आहे ना, की प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा तयार होते आणि त्याच्यानंतर जसं आग लागली की खाली कचरा तयार होते किंवा कोळसा तयार होते, राख तयार होते. तरी तसं प्रत्येक पेशीमध्ये कुठलीही ऊर्जा कुठलीही जी सिस्टममध्ये कोणतंही म्हणा मेकॅनिझम झालं, की खाली त्याचा ज्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो, जो कचरा असतोय तो तयार होतोय. हा कचरा जर शरीराबाहेर पडला नाही, तर सुद्धा तो कचरा साठत जातोय आणि मग इम्प्युरिटी, टॉक्सिन्स शरीरामध्ये व्हायला लागतात. आणि त्याचा सुद्धा प्रत्येक ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम येतोय किंवा इकडे स्पर्म तयार व्हायला प्रॉब्लेम येतोय. मग ह्याच्यासाठी उपयोगी काय आहे? तर अँटीऑक्सिडंट. हे आपले अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये जाणं फार गरजेचं आहे. त्यात तसंच आहे की झिंक आहे, कॅल्शियम आहे, फॉलिक ॲसिड आहे. हे सर्व आपल्या आहारामध्ये जाणं गरजेचं आहे. आपण बघा जेव्हा ट्रीटमेंटला आमच्याकडे लोकं येतात, तेव्हा आम्ही पहिलं त्यांना सगळं हे खावा, न्यूट्रिशन खावा. तुम्ही इकडे ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे ना, मग तुम्हाला कॅल्शियम पाहिजे, आयर्न पाहिजे, फॉलिक प्रेग्नन्सीमध्ये पण बघा आपण. पहिली गोळी कुठली असते? आयर्नची असते, कॅल्शियम असते, मल्टीव्हिटॅमिन असते. का द्यायला लागते? कारण ते प्रत्येक पेशीला गरज आहे त्याची. त्याची गरज आहे म्हणूनच आम्ही देतोय ना. आहारामध्ये सध्या आता बघा, आपला आहार इतका खराब झालेला आहे. आहारामधून आपल्या काहीही पोषण मिळत नाही. इकडे शेतीचीच आपली खराब अवस्था आहे. 6 महिन्याची शेती आली आहे 3 महिन्यावर. मग ते पोषण द्रव्य जे आपल्याला शेतीतनं मिळणार असते 6 महिन्याच्या शेतीतनं, ते 3 महिन्यावर आलेलं आहे. हायब्रिड आम्ही हायब्रिड खातो. काही नाहीये त्याच्यात, काही पोषण मूल्य नाहीये. आणि हे पोषण मूल्य नसल्यामुळे आपल्या आहारातच ते येत नाही. म्हणून आपण सकस संतुलित आहार आपल्या डाएटमध्ये घ्यायला पाहिजे. परत हाय फायबर डाएट घेणं फार गरजेचं आहे. जसं काही सीझनल फ्रुट्स आहेत, कडधान्य आहेत, पालेभाज्या आहेत, यांचा आपल्याला आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आहारात मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत छोटे-छोटे मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याचं मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं असते. त्याच्यामुळे एक स्पर्मवरच आपण काम करायचं आहे. ह्याचं योग्य पोषण होण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट्स शरीरात जाणं फार गरजेचं आहे. आता आहारात आपण ट्रान्स फॅट म्हणतो. आता आपली जीवनशैली एवढी खराब झालेली आहे. तरुण-तरुणींना घरातलं नको असते, बाहेरचंच जंक फूड सगळं पाहिजे असते. बेकरी प्रॉडक्ट्स पाहिजे असतात. चहात बुडवून खायला काहीतरी पाहिजे असते. कशाला पाहिजे? हे सगळं रिफाइंड ऑइल आहे. रिफाइंड ऑइलचा अतिवापर टाळला पाहिजे. जंक फूड अतिवापर टाळला पाहिजे. ह्याच्यामुळे काय तुम्हाला मी सांगितलं फॅट वाढलं इकडं, की काय प्रॉब्लेम होतात ते मी मगाशी तुम्हाला सांगितलंच. मग कशाला पाहिजे ते जंक फूड आणि रिफाइंड ऑइल हे सगळं खूप आपल्या पेशी लेव्हलला खूप प्रॉब्लेम करते आणि आपण जर ओव्ह्युलेशनवर काम करत असलो, तर हे जंक फूड, फास्ट फूड, रिफाइंड फूड हे सगळं कमी केलं पाहिजे. ओमेगा 3 फॅटी एसिड्स सगळ्यात महत्वाचं आहे. जे आपल्याला ओवम तयार करायला किंवा स्पर्म काउंट वाढायला खूप गरजेचं आहे. जे आपल्या सकस संतुलित आहारामधून ॲड होते. पुन्हा आपल्याला पुरेसा पाण्याचा पण इंटेक केला पाहिजे. पाणी हे शरीरात गेलंच पाहिजे. अहो, आपल्या हे जे शरीरात जे टॉक्सिन्स तयार होतात, मी सांगितलं ऊर्जा तयार झाली की कचरा तयार होतो. हे शरीरातून बाहेर कसं पडणार? पाणी पाहिजे ना. प्रत्येक पेशीतला हा कचरा बाहेर टाकायला पाणी जे खूप गरजेचं आहे. त्याचं प्रॉपर मात्रेत पाणी. आता पाणी कसं घ्यायचं, किती घ्यायचं हे सगळं आपल्याला मॉर्निंग फ्युअल स्टेशन. मॉर्निंग फ्युअल स्टेशन तुम्ही अटेंड केला. रोज असते 6:45 वाजता चालू होते 8 वाजेपर्यंत इतकं फुल ऑफ एन्जॉयमेंट, फुल ऑफ नॉलेज हे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. पाण्याबद्दल उत्तम माहिती मिळते. त्याच्यात नंतर आहे की पुरुष. पुरुषांनी सुद्धा धूम्रपान, मद्यपान, टोबॅको, चहाचं सेवन, साखरेचे प्रमाण हे सगळं टाळलं पाहिजे. पुरुषांनीच काय, स्त्रियांनी सुद्धा टाळलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता आहे धूम्रपान लेडीज पण करतात हल्ली. तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत.
सगळ्यात महत्वाचं आहे माइंडसेट. माइंडसेटवर आपण काम केलंच पाहिजे. नवरा बायको आता आपण मान्य आहे आपल्याला की धकाधकीचं जीवन आहे. दोघं नवरा बायको काम करतात. त्यांना वेळ नाहीये. पण एकमेकांना वेळ दिलाच पाहिजे ना. एकमेकांना जो जो काही तुम्हाला वेळ मिळतोय, हा क्वालिटी टाईम द्या. क्वालिटी टाईम जे एकमेकांना समजून घेणं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा, की इडिओपॅथिक जे कारण आहे. ज्याला काही कारणच माहीत नसते. सगळं नॉर्मल असते. पण कारण माहीत नाही. पण प्रेग्नन्सी राहत नाही. सगळे रिपोर्ट नॉर्मल पण प्रेग्नन्सी राहत नाही. ह्यात हा जो माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे ना, हा माइंडसेटचा इश्यू इथे येतो. जर तुमचे नवरा-बायकोंचे संबंध, मानसिक संबंध, शारीरिक संबंध हे जर प्रॉब्लेमॅटिक असतील, तरी सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतोय. हे सगळे आपल्या आपल्या पार्टनरची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्याच, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःच्या मनाची काळजी घ्या. तशीच स्वतःच्या पार्टनरच्या मनाची सुद्धा काळजी घ्या आणि त्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी घ्या. हे खूप आवश्यक आहे. आपण इकडे मेडिसिन देतो, योगा, प्राणायाम सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो. पण हे जे नातेसंबंध आहेत ना, हे सुद्धा चांगले असणे फार गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट मी सांगायची आहे तुम्हाला, हे जोडपी तर ठीक आहे. पण त्यांच्या आजूबाजूचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, की जर एखाद्या फॅमिलीमध्ये आपल्याला असे जोडपी असतील, त्यांना मूल होत नाही म्हणून त्यांना टोमणं मारणं किंवा काहीतरी टॉन्टिंग करणं, दूषणं देणं, हे सगळं बंद करा. कारण त्यांच्या माइंडसेटवर परिणाम होतोय. त्यांचं मन खच्चीकरण होते ना, मनाचं खच्चीकरण झालं तर शरीर सुद्धा खच्चीकरण होतंय. आणि घरातलं वातावरण बिघडून जाते. हेल्दी वातावरण पाहिजे घरातलं सुद्धा. स्पेसिफिकली मी असं म्हणत नाही, की सगळ्याच सासवा असतात, सगळ्याच नंदा असतात किंवा सगळेच आजी वगैरे असतात. ह्या सगळ्यांनी आपल्या मुलांना, आपल्या सुनांना, आपल्या मुलींना हा मॉरल सपोर्ट दिला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. त्यांचं माइंडसेट उत्तम ठेवलं पाहिजे आणि स्वतःचं पण माइंडसेट उत्तम ठेवायला पाहिजे ना. माइंडसेट चांगला ठेवण्यासाठी, स्वतःचं मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी, एनर्जेटिक ठेवण्यासाठी, पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला मॉर्निंग फ्युएल स्टेशन खूप म्हणजे खूपच उपयोगी पडते. मॉर्निंग फ्युएल स्टेशन चालू होतेच हेच पॉझिटिव्ह माइंडनी, पॉझिटिव्ह ह्याने. ओंकार हा पूर्ण आपल्याला मन प्रसन्न करते, आपलं घर सुद्धा प्रसन्न करते. ह्या सगळ्या घरातल्या सगळ्यांचंच जे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, जे आपल्याला एक्सपिरियन्स सांगितले जातात मॉर्निंग मॉर्निंग फ्युएल स्टेशनला, इतके पॉझिटिव्ह असतात, इतके पॉझिटिव्ह असतात. त्याच्यात पण आपण जे ऐकले त्याच्यात प्लग इन झालो, तर आपलं जे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह माइंडसेट हा मागे पडत जातो आणि आपण पॉझिटिव्ह व्हायला लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, जे प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण फेस करायची ताकद असते आणि समोरची जी आपल्या घरातली जी जोडपी असतात, त्यांना सुद्धा आपण पॉझिटिव्ह माइंडसेट देऊ शकतो. आता ह्याबरोबरच काही मी सांगितले तुम्हाला, की काही जे प्रॉब्लेम आहेत, ज्याला आपण मेडिकल ट्रीटमेंट लागते. मग ही मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा गरजेची आहे. स्वतःवर काम करणं गरजेचं आहेच आणि आपल्या पार्टनरवर काम करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याबरोबर काही ट्रीटमेंट ज्या आहेत, त्याला मी सांगितलं, की मेडिकल ट्रीटमेंट गरजेची आहे. ही आपण घेतलीच पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला, गायनोकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. म्हणूनच मी म्हणते, की मूल न होणे ही समस्या नाहीये. हे आपण याच्याकडे पॉझिटिव्ह वेने बघितलं पाहिजे. आपण कसा आपला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतोय, कसा आपला माइंडसेट ठेवतोय, त्याच्यावरच त्याचा रिझल्ट अवलंबून असेल. इकडे आपण मूड ऑफ आहे आणि राहत नाही म्हणून जर डिप्रेशनमध्ये राहिलो, तर ते सगळं हार्मोन लेव्हल सगळं बिघडून जाणार. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा, हेल्दी राहा, आनंदी राहा. हा रिझल्ट आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. सो मी म्हणेन, की बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ओके. थँक यू मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण ओके, थँक यू. नेहाताईंसाठी. पुनर्निर्मितीसाठी ठराविक वेळ, ठराविक गोष्टी आणि ठराविक वातावरण हे अवलंबून असतं. आज खूप छानपैकी सांगितलंय. पण या सगळ्यावर काम करताना एक मस्त स्वतःवर आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आपल्याला काय काय आहे शतायुषी फॅमिलीमध्ये सकाळी वर्कआउट बॅच आहे 5:30 ते 6:30. सकाळी योगासनांचे वर्ग आहेत. एक एंट्रीचा वर्ग. सगळेजण कोण न्यू असाल ऐकायला त्या सगळ्यांसाठी की उद्या सकाळी 5:45 वाजता आपला न्यू वर्ग चालू होतो योगासनांचा. आणि एकदम सोपी आसनं असतात. पाठीवर झोपून, पोटावर झोपून करायची असतात. अतिशय सोपी आसनं आहेत ती. त्याच्यानंतर सराव
तुम्ही म्हणाल शिकलं की झालं का? कंटिन्यू सराव पण करू शकता. त्याच्यासाठीचे पण वर्ग आहेत आपले, की आपला सकाळचा एक वर्ग आहे तो पाठदुखी, मनदुखी, कंबरदुखी निवारणाचा सरावचा वर्ग आहे. त्याच्यानंतर डायबिटीस, थायरॉइड आणि ब्लड प्रेशर रिव्हर्सेबल प्रोग्राम आहे, त्याचा एक वर्ग आहे. तोही सकाळी 5:45 वाजता चालू होतं. तर एवढे सगळे वर्ग आहेत. ज्याला वाटतं की माझ्याकडे वेळ नाही आहे, सकाळी सकाळी मला खूप काम आहेत, एक आठवडा शिका, संध्याकाळी 6 वाजता परत सरावचा वर्ग आहे. सकाळी वर्कआउट ज्याला जमत नाही त्यांना संध्याकाळी 5 वाजता वर्कआउट आहे आणि दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे. सगळ्यात मेन आहे, करायला कुणाला आवडत नसतंय, ऐकायला काय अवघड नाही. तर आपल्याला ऐकायचं आहे, तर सकाळी 6:45 वाजता ओंकार साधना आहे. त्याच्यानंतर छानपैकी आपण आता भक्तिगीतं विसरलेत, रेडिओ तर विसरूनच गेलोय. त्यामुळे आमचा आरोग्याचा रेडिओ चालू होतो, त्याच्यावर गाणी भक्तिगीतं पण असतात आणि मग खूप लोकांचे एक्सपिरियन्स आणि मस्तपैकी छोटे छोटे टॉपिक असतात, जे लाईफ एज्युकेशन आपल्या स्वतःला. छान आमची वेट लॉस मॅरेथॉन पण असते, की ज्याच्यामध्ये वेट नाही, हेल्दी मॅरेथॉन असते. खूप लोकांना चांगली हेल्थ कशी मिळेल याच्यासाठी. तर हे सगळं आहे, हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी आहे. पण एक काम करणं आपण सगळ्यांनी गरजेचं आहे, ती म्हणजे ही लिंक खूप लोकांपर्यंत पोहोचवणं. उद्या सकाळी 6:45 वाजता जी लिंक चालू होते ती हीच आहे. खूप लोकांपर्यंत पोहोचवू आणि आपण सगळेजण आपलंच आरोग्य नाही, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचं आरोग्य, ते शारीरिक मानसिक दोन्ही दृष्टीनं सुधारण्यासाठी त्यांना आपण सगळेजण मदत करू शकतो. तर थँक्यू सगळ्यांना. आपण रविवार असताना सगळेजण आला. थँक्यू नेहा मॅडम, कारण आपल्याला एवढ्या एंगेज प्रोग्राम मध्ये पण मस्त आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडून टॉपिक मिळाला. आपण इथंच थांबणार आहोत आणि उद्या सकाळी ऐकण्यासाठी भेटणार आहोत 5:45 वाजता आणि करण्यासाठी भेटणार आहोत 5:45 वाजता. थँक्यू. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.